हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर मी विपुल पाटील तुमचं स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग तर खूप वर्षानंतर चालू होतं आणि डायरेक्टली आलेलो आहे तो म्हणजे आम्ही सांगलीला. का आलेलो आहे? आपल्या भावाची, अजित भावाची हळद आहे. आणि इकडे स्वस्तिक बघा, एकदम संबाटा. कसं आहे, एकदम मजा करतोय. पाऊस पण खूप पडतोय त्यामुळं ब्लॉग लेट चालू केला. आलेलो रात्रीच निघालेलो, त्यामुळं सकाळी 9 वाजेपर्यंत आलो आम्ही आणि त्यानंतर झोपलेलो. तर आता उठलोय, पाऊस पण आहे सर्व तिकडे. आतमध्ये लग्नाची तयारी पण चालू आहे. आणि हे बघा, इकडे घर आहे. हे बघा, इकडे समोर असं काय घर आहे. आणि आपल्याकडच्या प्रथा आणि इकडच्या प्रथांमध्ये खूप फरक आहे, त्यामुळं जरा काहीतरी वेगळं दिसतंय आणि पण मजा वाटते. आता डीजे वगैरे आलेला आहे. हा बघा, डीजेचा टेम्पो वगैरे एकदम. आणि इकडे स्वस्तिक, काय बोलतोस? कसं वाटलं इकडचं वातावरण वगैरे? जाम भारी आहे. हा, आणि इकडची लँग्वेज तुला आवडली? तीच शिकतोय मी आता. आइए देखते हैं, मजा आएगा. हा, स्वस्तिकला इकडची लँग्वेज खूप आवडली, कारण कसं आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आपली लँग्वेज वेगवेगळी असते, पण इथले लहान लहान पोरं जी लँग्वेज बोलतात ना, खूप भारी आहे. हे बघा, अजितचा डीजे डॉल्बी असंच काहीतरी आहे. इकडे आमचा संबाटा पार्किंगमध्ये आहे सध्या. आणि आता भेटूया, अजितला विचारूया की बाबा कसं काय तयारी आहे. हा समोर आहे तो अजितचा घर आहे. हा मंडप वगैरे पाऊस होता म्हणून आता बांधलं सर्व. आणि आता केळी वगैरे आलेत आणि इकडे केळी वगैरे लावतात. सकाळी असं जसं काय दिसतोय ना, हे असं याचं हे गावातले येऊन लोकांनी असं काहीतरी मंडप वगैरे बांधलंय त्यामुळं. आणि नंतर बांधला पाऊस सुरू झाल्यानंतर. आणि या केळी मामाकडून आलेल्या आहेत. इकडची प्रथा वेगळी, आपल्याकडे आपल्या गावातली लोक लावतात आणि या केळी इकडच्या मामाकडून आलेल्या आहेत. असंच काहीतरी आहे ना? हा, हे मामाकडून केळी येतात. आता जस्ट टेम्पो आलेला आणि इकडे बाकी साऊंड आलेला आहे. काहीतरी नाव आहे त्याचा, नंतर तुम्हाला सांगतो. त्याची पूजा वगैरे इकडे चालू आहे आणि बाकी इकडे सर्व तयारी चालू आहे. बघा, हे असं घरावर लग्नगर वगैरे लिहितात, त्यामुळे आता काहीतरी आहे. हेच तुम्हाला बोललो बघा, इकडनं बघा, असं काहीतरी पहिलं गावातले लोक येऊन असं काहीतरी मांडव बांधतात बघा. हे असं घरासमोर असं काहीतरी मांडव बांधतात बघा, ऊसाचं वगैरे त्याच्यावर टाकून असं काहीतरी. आणि बाकीच्या सर्व तयारी करण्यात येते. म्हणजे पूर्णपणे प्रथा ही वेगळीच आहे इकडे आणि भारी वाटते बघायला सर्व गोष्टी. काहीच इकडे बघा, आमचा नवरा आणि आमच्या ग्रुप मधला पोरगा एकदम नवरा आलेला आहे. हा, कसं आहे, हे जे खिशात हात टाकतोय ना, हे त्याच्या आधीपासून गेलेलं नाही. काय बोलतोस असती? अरे खतरनाक ना, ज्वेलरी वगैरे. कसं एकदम आता तो नवरदेव वाटतोय नहीं. सकाळपासून जीन्स आणि शर्ट वरती होता. हा काय, पण आता काय वाटतंय तुला त्याच्याबद्दल? काय तू फिलिंग सांगू शकतोस? आता खरोखर असं वाटतंय की पोरगा खरोखर लग्नाला झालेला हा, आणि आता त्याचं लग्न होतंय. असं काय करणार आहे आपण? गावदेव. आता आम्ही गावदेव फिरणार आहे पूर्ण. आम्ही सकाळी बाहेरचे देव फिरून आलो. हा, मामाकडचे यांच्या गावाच्या बाहेरचे. आता आम्ही गावदेव फिरणार आहे. ते कसे चालतच की घोड्यावरून फिरणार आहे. खूप मजा येणार आहे. मजा येणार आहे. चला आता बघूया आपण कसं काय. आणि इकडे सर्व एक करवले आहेत. हा बघा, डाकू मग हा, एकदम डेंजर आहे हा. येऊन आलो डाकमध्ये. हा, एकदम खतरनाक. आणि इकडे बघा, ही पण बघा करवली, ही अजित दादाची करवली आहे इकडं. ए, तुझा कुठं आहे? अरे संबाटा, तुझा कुठं आहे? असा नाही, तुला दिलाच नाही आहे ना? कशी आहे ना? आता चालू होईल थोड्या वेळात तो. तर आता मस्त पैकी आपण चालू करूया. आमचा गेटअप काहीतरी आता आहे. आपला कार्यक्रम चालू होणार होता आणि पाऊस बघा फुल एकदम जोरात चालू झालेला आहे. मगाशी रिमझिम पडत होता, पण आता खूपच जोरात पडतंय, त्यामुळे इकडे सर्व शांत बसलोय. तसं काय बोलतो, काय बोल, पावसाने धुमाकूळ घातलाय सांगलीला. बेकारच पाऊस पडते बघा, एकदम अजून वाढलाय, गडगडते पण थोडाफार. जीवाचा मैतारी हो घोड्यावर चढलाय, बाशिंग बांधून सोन्यानं मड. मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल की कसा म्हणजे इकडची प्रथा आहे घोडा वगैरे नाचवण्याची.
तर नवऱ्याला घेऊन अख्ख्या गावभर म्हणजे त्यांचा गाव असतो, त्या गावाची वेश असते एक इकडची आणि तिकडची, अशा पूर्ण त्या गावाला गोल फेरी मारून इकडे तिकडे ते घोड्यावर नाचवतात. तर सध्या तिकडे बघा, तिकडे एक देवस्थान आहे, तिथं गेलेलं आहे. तर स्वस्तिक काय बोलतोस? मी मगाशी तुम्हाला बोललेले की आम्ही सकाळी बाहेरचे देव केले, आता आम्ही गावातले देव करणार आहे. त्याच्यापैकी पहिला देव आम्ही केलेला आहे हा. आणि आम्ही आता इथून निघणार आहे सरळ दुसऱ्या देवाकडे. हा. आता तुम्ही पुढे बघा, आम्ही दुसऱ्या देवाकडे आणि जाणार आहे. इकडची म्हणजे प्रथा वगैरे काय कशी म्हणजे अशा वेगळी हो. आणि इकडची प्रथा म्हणजे खूप एक म्हणजे असं वेगळं इथला कल्चर जाणून घेण्यासाठी एक मस्त वाटतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणीचा एक काय प्रथा वगैरे एक वेगवेगळी आहे. हो, आणि इथली प्रथा तर खूप वेगळीच आहे. म्हणजे आपल्या कोकणा साईडला, अलिबाग साईडला अशी प्रथा नाही, एवढी प्रथा नाही. म्हणजे खूपच म्हणजे हा. पूर्ण चेंज आहे, 100% चेंज आहे. हा. असं पण नाही की 20% यांच्याकडे आहे, हा असं काहीच नाही. खूप म्हणजे भारी वाटतंय, एक्सपिरियन्स चांगला आहे. हा. आणि पाऊस पण खूपच आहे, त्याचा प्रश्नच नाही. नुसता म्हणजे बघा डोकं वगैरे पाऊस सगळं- उडतोय. पाऊस म्हणजे आता नशीब की बाबा थोडा कमी झालाय, नाहीतर आता सध्या आम्ही दोघंच आलोय आणि आमचा विषय दोघांचा हार्ड असतो. पावसापेक्षा इथं थंडी मजबूत आहे. थंडी मजबूत आहे. बाकीची आमची पब्लिक आज रात्री येणार आहे, म्हणजे आज रात्री समथिंग उतरेल. म्हणजे उद्याला तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आपण आलेलो आहे इकडे 32 शिराळ्याला आपल्या भावाच्या हळदीला, तर कसं एक मेमरी होण्यासाठी आपण एक ब्लॉग करतोय. बरोबर, आणि कसं इन फ्युचर ते बघता येईल त्यामुळे आपण. आणि तुम्ही बघा मस्त डीजे वगैरे लागलाय. आता रात्री प्रोग्राम आहे नाचायचा, फुल धमाल असणार. तर असं काहीतरी गाव आहे बघा, एकदम क्लायमेट पण, आणि इकडचा तो क्लायमेट आहे ना एक नंबर आहे, त्यात काय प्रश्नच नाही आहे का नाही. हा, जरा क्लायमेट माझ्या गावासारखं वाटतंय, चिपळू मध्ये आल्यासारखं वाटतं. हा वाटतं जरा असं कोकण सारखे फिलिंग येते, पण डोंगर जरा टकलू टाईप आहे. झाडं नाहीये तिकडे, डोंगरावर झाडं कमी आहेत. जमिनीवर झाडं, डोंगर टकलू आहे. नाही पण कसं आहे, इथल्या डोंगराची हाईट कमी असल्यामुळे तिथे झाडं नाही. जर हाईट असती तर त्याच्यावर झाडं सह्याद्रीच्या रांगा, त्यामुळे आपल्याकडे छोटे डोंगर आहेत, छोटे आहेत, जाम भारी दिसतात. चिकने, एकदम चिकने दिसतात. तर आपण आता जाऊया, मजा बघूया काय होतंय, तुम्हाला दाखवतच राहील. मित्रांनो आम्ही इकडे बसलोय आणि आम्हाला एक काम लावलेलं आहे बघा. इथे जो जेवण बनते ना त्याला ते काय दिलं, ती उकली पण येऊन द्यायची ना, तर काहीतरी झालं की बंद करायचं. ते आम्हाला काही समजत नाही. आता तो हात चालू आहे आणि इथं कोण नाही, सगळे गेले बाहेर आणि लाईट पण गेली. आता जाऊन करतो बंद. पण आता आम्हाला काही समजत नाही कधी बंद करायचं ते. आम्हाला बोलून तर ते गेलेले. बोलले की उकळी आली तर तो खराब होईल, त्याला उकळी येऊन द्यायचं. काय बोलले त्यांचं त्यांना माहित, काय करायचं, बंद करून टाकायचं. बंद काहीच बंद येऊन दे ना त्यांना. चाललंय आता बघा इकडं, अशी यायला सांगितलेला, बरोबर आहे. राईस दाखव. आणि हे राईस आहे जेवायला, हे काय असं काय टॅमॅटोचा रस्सा आहे, आणि हे काय शिरा असं काहीतरी टॅमॅटोचं नाही, जेवण आहे. शीळ काहीतरी आहे ते, असं काय असा मेनू आहे जेवायला. तर आता आम्ही जेवणार आहे. इथं आमचा उपाळे बसलाय जेवायला. उपाळे काय बोलतोस? जेवण दे मला. काय कसं वाटतं तुला जेवण? चांगलं आहे, मस्त आहे. हा मग तुझा शिरा कुठं आहे? तिला मगाशी खाल्ला, मग आता खायचं नाही. एकदाच. आपला बघा स्वस्तिक असा एकदम पाय पडी हळद लावतोय. इकडे आजीतला हळद लावायचा कार्यक्रम चालू आहे. पावसामुळे थोडा डिले झाला, परंतु परत पाऊस थोडा थांबलाय त्यामुळं पटकन चालू केलेला आहे. आणि इकडे आता स्वस्तिक आपला हळद लावायला चाललाय. आपला बघा हळद लाव रे, कसं लावतोय मित्राला हळद आहे ना, कसं आहे कोंडस पडी. काय समजत नाही कसा लावतात, पण लावते हाय बऱ्यापैकी. लावायची ओळख आइए देखते मतलब वो अलग ही लेवल का बंदा था.
मला टी शर्ट चांगलं घालून दे दोघं पण जातील. बघितलं काही नाही बॉल ब्लॉक चालू करायला सुरुवात केली तर याची कसं आहे ना पोरींच्यात इंटरेस्ट आलाय आता असं वाटतं बोलतील कपडे आहे ना. कालचे कपडे घातलेत आम्ही समजून जाय बघा माझे पण हळदीचे आहेत पण समजून जा. खूप बेकार परिस्थिती चालू आहे आमची. खूप दुष्काळ पडलाय आमच्यावर. खूप पाऊस वगैरे आहे बघा. तरीका भीक मागणे का. बघा इकडे नवरदेवाचं काम करतोय. काय आणलंस ते हार वगैरे घेऊन आलाय स्वतःलाच रंगवाय स्वतः. काय बरं आणि आपली पोरं आलीत आणि आले तिकडे गाण्या बघा आहे ना. इकडे गण्या आलाय. गण्या काय बोलतो काय नाही काय बोलणार हा का. इकडे काहीच नाश्ता आलेला आहे आणि बघा भरत एकदम हावरा जातो तिथं पहिला काय काय नाश्ता याच्यात शेंगदाणे जास्त आहेत. मग हा घेते. काय बरत बोलतो एकदम दोस्त कुठं आहे. हे दोस्त येतोय पण बफेलो. कालपासून 4th पोहे खातोय मी. दिवसभर पोहे खातोय. ते शेक भात आवडत नाही आपल्याला. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. ते शेक भात आवडत नाही आपल्याला. काय बोलतोस काय कसं वाटतं तुला मतलब वो अलग ही लेवल का बंदा. तुम्हाला बोललो की इकडे मान वगैरे असतो त्यामुळं इकडे आता सगळ्या आतमध्ये जरा ते कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला दाखवतो. मी पळालेलो हेरी पण मला बोलवला. बघू सगळ्या कार्यक्रम चालू आहे. हे आमचे 4 बावटे यांनी आपल्या इथे कारगिलला युद्ध लढलेला त्यांच्या इथे गौरव सत्कार होत आहे. चल झूठा. इकडे आपला नवरदेव आहे आणि आमच्या 2 बहिणी आल्यात बघा. इकडे अशी परंपरा आहे. काका एवढं इमोशनल नका हो काका. मला सांगतो मी नंतर भारतरत्न द्यायला सर्व. इथं गाण्या बघा कसं आहे. पाय पडायला नारळ घालून. तर मित्रांनो खूप दिवसानंतर नाही वर्षानंतरच बोलता येईल आम्ही एकत्र आलोय. ही आमची बाकी सर्व गँग आहे. ओळख करून देतो. हा गण्या हा भरत हा तर नवरा तुम्हाला कालपासून ब्लॉग मध्ये माहिती असेल. हा आमचा काका डॉन बोले तो माफिया सर्व काही आमचा करता धरता. कारण हे स्पॉन्सर हेच करतात आम्हाला. आणि हा तुम्हाला माहितीच असेल उपाल्यांचा बोफेलो. ओके प्रेरणादायी काहीच. तर अशा आमची गँग आहे आणि आम्ही अजितच्या हळदीला आलोय. हळद काय झाली आज परत आहे ना. आज परत आहे उष्टी नाही ही गोष्टी निघाली नाही अजून. तसंच काहीतरी. तर आता आम्ही चालू करतोय ब्लॉग. बाकी काय नाही. बाकी काल झालंय सर्व. आता इथून निघतोय डायरेक्ट हॉलवर जायला. मित्रांनो हे गाणी चालू आहेत. तर हा चाललाय तिकडे वरती जीव द्यायला बघा. हे उतर खाले नालाय का बघितलात. हा कसा नालाय काय आहे ना. काय सिनेमॅटिक आहे ना खतरनाक. काय बोलणार याला आज ऐकणाऱ्यातला नाही माणूस हा. बघा तिकडनं खालून शिडी आणली शिडी लावून वरती चढला. मतलब वो अलग ही लेवल का बंदा. वारे निळे पे सारे आभाळ वाहून गेले तुझ्यात मी. काहीच आता पोहोचलोय आम्ही. मध्ये शूट बघितले असेल. इकडे हॉलवर पोहोचलोय बघा. इकडे समोर हॉल आहे असं काय. आणि इकडे बाकी हे बघा आमच्या. काय बोलशील प्रेरणा कसं वाटतंय 32 शिरायला. झोप आले. एवढ्या गाडीत येऊन काय बोलतेस तू. झोपच आली मला. बस हवा निकल गई.
चाललो मी, जातो मी. ही सर्वात आमच्या लाईनवरची आळशी पर्सन होती. पण काम फास्ट करायसाठी ती जरा आमच्या जे पीटी वगैरे लोकांची खास होती. तर तुम्ही बघत असाल ते पण बघा ना. आमच्यावर अत्याचार केलं ते आम्ही बोलणारच. आता आम्हाला कोण धरू शकत नाही. काय सोचते, खरं आहे की खोटं आहे? खरं आहे. खरं आहे. सर्वांना झोप आले. मुलगी छान आहे. आणि इकडच्या प्रथा म्हणून या दोघी इकडे प्रथा बघतात. इकडे समोर नवरी आलेली आहे, हे बघू शकाल. आणि इकडं जरा वेगळा प्रथा असल्यामुळं आम्ही जरा त्या प्रथा बघतोय कशा काय आहे. आणि हा आमचा जो समोर बसलाय त्याला नको प्रथा नको नाही काय, त्याला एक पाणी आणि तो त्याच्या दुनियेत मस्त आहे. आणि जर रुपाळ्याचे पप्पा जर बघत असतील तर त्याला समजावं जरा, लयच बिघडलंय पोरगा. इकडे लग्न सोडून इकडे कोपऱ्यात बसलाय बघा. लग्न तिथे आहे आणि हा इकडे बसलेला आहे. बाकी इकडे सर्व लोक आपले आलेले आहेत. आणि आपली लोक कुठे आहेत तो बाकीचे ते 5 मिनिटं सांगितले, अजून अर्धा तास. आणि आमची इथं बाकीचे जे आलेले आहेत ते दोघं तिघं हरवलेले आहेत. त्यामुळं कोण आम्हाला भेटत नाही. टेम्पो आलाय, हा या टेम्पोत आहेत. त्यांना आम्ही मर्सिडीजची केलेली, पण त्यांची मर्सिडीज मध्ये बिघडली म्हणून त्यांना आम्ही टेम्पोत घेऊन आलेलो. ते आता येतील, इथं उतरतील. गाईस इकडे बघा, आहा, साक्षात आमच्या इथं ब्लिंकिट वरनं माणूस आलाय. कैसा लगा मेरा मजाक? काय बोलतोस विठ्ठल? हो, बघितला आमचा विठ्ठल एकदम कसा आहेस? मस्त मजेत आहे ना. असला एकदम सुधारलाय बघा. एकदम पर्सनॅलिटी बघा एकदम. काय वायरमॅन बनलाय गावातला. काका होय हो काका, मला इकडे सांगा, तुम्हाला टेम्पोतून उतरता नव्हतं येत? वाट लागली काकांची. पण तुम्हाला मी मर्सिडीज दिली ना. काकाची टेम्पोतून पॅन्ट उतरता फाटता फाटता आम्ही वाचवलेली आहे. हा. आणि आम्ही खांद्यावर घेऊन उतरवले. काका आमचे भीम, साक्षात भीम आहेत. काका हा जो हॉल आहे, बरोबर आहे, हा जो हॉल आहे तुम्हाला कसं वाटलं? एकदम फॅन्टॅस्टिक, एकदम सुपर. तुला कसं वाटतंय? एकदम पोलिंग आहे इथे, एकदम मस्त. हा एक कळ. नंबर. हा. आणि याचा स्वस्तिक बद्दल काय बोलशील? पक्का भिकारचोट माणूस. बघा गाईज आहे ना, इकडे बघा. आणि तात्या काय वाटतंय तुला? मस्त वाटते. अरे मस्त तर सर्वांना, यांना पण हा. मेरी फोटो तो खिच, मेरी फोटो तो खिच, मेरी. आमचे व्हिडिओग्राफर, सिलेक्टचे व्हिडिओग्राफर कॅमेरा बंद केलाय. आणि बघा साक्षात आमचे, म्हणजे आम्हाला आता पंढरीची वारी करायला नको, साक्षात आमच्या इथेच आमच्या माऊली आमचे प्रकट झालेत. आधी सिलेक्ट मध्ये होते तेव्हा सिलेक्ट पळून गेले ते आपण लग्न केलंस. हा सांगणार तुम्हाला लग्न केलं. मग तेच काका काहीतरी बोलतात. हा मैं नहीं बताऊंगा. नवरदेव बघा, इकडे नवरदेव आहे. हे नवरदेवाची बहीण आहे इकडे. तर आपण नवरदेवाला भेटून येऊ. इकडे नवरदेव आलाय, बघू शकाल. इकडे हे काहीच हे नवरी आली ना, नवरी तसा नवरदेव आला बाहेर रावत नाही. हो, कंट्रोल नाही हो रहा है. नवरदेव आलाय. नवरदेव काय बोलतोस? बाकी आपली सर्व पोरं आलेत. काय वाटतंय? या पुढचा प्रोग्राम काय? पुढचं आहे घरी गेल्यानंतर. मग आता इथून घरी जाणार आपण रिटर्न हा, लग्न लगेच. हा असं आहे एकदम. बाकी इकडे बसलोय आमचा आहे बघा, लगेज वगैरे इकडे आहे. बाकी इकडे ते नवरी वगैरे आलेले आहेत. या दोघींना ना, हे बघा आहे ना, यांचा डिस्कस बघा ना. यांना आहे ना, यांना तिकडं मानपान चालू आहे. मानपान चालू आहे बघा. इकडे खाली बघा, मला दिसत नसेल. हे बघा मानपान चालू आहे. असा काय वेगळ्याच परंपरा आहेत. खूपच एकदम खूप डिफिकल्ट परंपरा आहेत. आणि इकडे आम्ही नवऱ्यासोबत चाललोय. इकडे बघतोय इकडे काय परंपरा आहेत. आणि बघा इकडे बाहेरच सर्व मानपान असतं, आपल्याकडे काय वेगळं असतं. इकडे अजितला पण काय मानपान देणार आहेत असं मला कानावर आलं. काय बोलतो गण्या? करवले दाखव. आइए देखते हैं मजा आएगा. दिसतंय तुम्हाला हलक्या हलक्या दाखवणार नंतर ओपन मध्ये. हे आमच्या आहे ना, असं काहीतरी इकडं. हा हे नवऱ्याच्या करवलं. आपण या दोघंच आहेत.
नाही आलो. 2 आहे ना. कशा आहेत त्या नुसत्यातला असतात. नाही लागत. आणि याचा काय प्रश्न आहे. अजून दिसून राहिले. थांब. त्याला दिसत नाही. हे पण मला सांग त्याला आठवण येते त्या कॉन्टॅक्ट करून दे ना त्याला. बोल ना यार, बोल ना. नाव नको घेऊ, नाही तर व्हिडिओ बघताना समजून जाईल, लपडा होईल. काय बोलतो हा? जर काका जर याची व्हिडिओ बघत असेल ना, माझ्या पप्पा हा ऐकून घ्या यांच्याकडनं. काका बघून घ्या, पोरगा बघा तिकडे चालला बघा. हाय मजबूत आहे, त्रास नाही वाटत मामाला. त्रास नाही मामाला त्रास नाही. काय नाही कुठे गेला ए स्वस्तिक. मी काय बोलतोय, ही गादी चेक करून बघ. ओके आहे काय मला सांग जरा रिव्ह्यू काय वाटतंय. हो ओके पंपिंग आहे. इकडे डायरेक्ट आम्ही लग्न सोडून डायरेक्ट किचन मध्ये घुसलोय. काय बोलतो, जाम भूक लागले. इकडे बघा पुऱ्यांवर पुऱ्या टाकल्यात आजीच्या लग्नाच्या. आणि याचं काय आहे? झालं नुसतं शेक. हे काहीतरी वेगळंच आहे. पापड, छोटे पापड. हो आज पण आजीच्या लग्नाची पुरी. मी आता पहिलं जेवणार आपण. पहिलं जेवणार मग साखरपुडा आहे. हा हळद नंतर लग्न. हो एक खूपच आहे. तू काय बोलतोस. लय मोठे विषय झाले मला. लय मोठा विषय आहे. इकडे पण लय मोठा विषय आहे. नुसता पुऱ्यांवर पुऱ्या टाकतात. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. पहिलं लग्न नाही होत, पहिलं जेवून घेतात त्यानंतर लग्न होते. पहिलं जेवून घेतात नंतर लग्न होते. साखरपुडा बाकी आहे. मग आपल्याकडे हा स्टोरी मध्ये सस्पेन्स झालाय. आम्हाला वाटलं हळद आणि लग्न आहे. आपण माणसाने बोलू जेवायला. आता आम्ही आमच्या माणसाने जेवायला जातो. बोलवतोय. आमचा एक माणूस आहे ना फार तिकडे कोपऱ्याला बसलाय. तुम्हाला दिसत असेल तो बघा. एकदम तो एंडला दिसते ना, तो आमचा माणूस आहे. तो डायरेक्ट तिकडे पाठी गेलेच वाटतं. तर आपल्याला भूक लागलेली आहे, जेवून घेऊया. आणि इकडे डायरेक्ट बेड जोडायची तयारी. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. काहीच बघा, पुरी, छोटे पापड, पनीरची सब्जी ने काहीतरी डाळ असं काहीतरी आहे. इकडे बघ जेवायला बसले सर्व. सरायू बसले तिकडे बघा आहे ना, जेवायला बसली ती. विठ्ठल काय बोलतो, अजितच्या लग्नात होतोस पण अजून लग्न हालत काहीच नाही काही चालू झालंय. त्याच्या आधी जेवायला मोकला. कलवर आहे ना तो. कोण आहे? अरे कहना क्या चाहते हो. काय वाटतं. आपलं बालपण नाही, त्यांचं बालपण इथे. आपलं काय नाही. बाई पोल इकडे आहे बघा. एकीकडे अजितचं लग्न चालू आहे आणि इकडे आम्ही फुल एंटरटेनमेंट चालू आहे. बाकी नवरदेवाला आवाज दिलेला आहे. तरी आता बाई लिटरली सांगू ना खरी परिस्थिती, अजितला आम्ही 10 वेळा आवाज दिला. अजित आता दुर्लक्ष करतो. काय म्हणतो ध्वनी बसलेले आहेत. सध्या अजितला आपण 10 वेळा आवाज दिला, पण अजितला आपल्याकडे आता बघत नाही. काही विषय आहे का म्हणून सांगते लग्न करू नका. 1.5 वर्षांनी काही आपल्याला परत यायचं आहे. करवला काय बोलतो. काय बोलू, जेवून घे. गण्या काय हा एक नंबर. पुऱ्या परत आल्या. ह्याला वाढल्या पुऱ्या. बजेट वाढला आमचा. आता इथे सर्व जेवायला बसलेत. जेवतो मस्त की फिनिश करतो आणि भेटतो तुम्हाला. मित्रांनो बसलोय बघा. अक्षत आले सर्वांना. आणि आताच आमच्या याची चिंता केली आहे. काय वाटते अजित तुला पुढल्या वर्षी का नाही काय वाटते खुशखबर देईल ना. पुढच्या वर्षी भारताचं ओळखून टाकायचं. काय मला वाटतं जुलैची होणार आहे. पोरगाने एक पोरगी कधी 1.5 वर्षांनी. 1.5 वर्षांनी हे पप्पी 5 महिने जरा प्रोसेस मध्ये. 6व्या महिन्यात आपल्याला बातमी येणार. रुको जरा सबर करो.
इकडे आता नवरा आलेला आहे बघा, समोर नवरा बसलाय. बाकी आमच्या इकडे टिंगल चालू बघा. इकडे असं आहे आमचा विठ्ठल, आहे का नाही? कसं आहे विठ्ठल बद्दल काय बोलशील? एक नंबर माझं. तू काय बोलशील? मल्टीपर्पज 2 नंबरचा माधुरच्या चमडी. काय म्हटलं? फुल टिंगल झालंय आमची. काय बोलते विठ्ठलचे ऐश्वर्या मल्टीपर्पज हे आहे, सचिव आहे. हॉल त्याच्या अंडर येतो. जनतेच्या काय बोलते बघ? 2 नंबर धंदेवाला आहे. हे ब्लॉक मध्ये टाकू नको. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. भाई काय पाऊस बघा, लिटरली पाऊस बघा किती जोरात चालू झालेला आहे. आता आम्हाला जायला वाट लागेल. इकडे अजितचं लग्न आणि पावसाचं वातावरण फुल एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. फुल मजा येणार आहे. आता अक्षता डायरेक्ट फेकायचे. अरे एक एक टाकायचे असे असे हळूहळू. हा हळूहळू टाकायचे बोलते विठ्ठल. हा हळूहळू टाकायचे बोलते. कसे टाकायचे? हा हळूहळू एक एक दाना कसा असं टाकायचं. हे त्याकडनं बघ ना कसा कसा टाकायचा. असं टाकायचं. कसं आहे काका 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 आमचे काका फुल सिरियस झाले. अजितचं लग्न चालू आहे तर काका काय वाटतं तुम्हाला? हा पाऊस पडतोय. पाऊस तर पडणारच आहे. पण आनंद झाला असं मला म्हणायचं. गाई जा बघा फोड्या. हे फोड्या दाखवते आहे ना कसं आहे. माझा छकुडा माझा सोनुला. इकडची लोक अक्षता मारतात जोरदारात आणि इकडची लोक तिकडून मारतात. हा असा शॉर्ट आहे. इकडची लोक तिकडनं मारतात, तिकडची लोक इकडनं मारतात अक्षता. काय झाले ब्राह्मणाला मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. ज्यादा शॉर्टच आहे काय. हे तिकडची लोक इकडे अक्षता मारतात, इकडची लोक तिकडे मारताय. तुला काय वाटतं? आपण तिकडं आपणच जिंकणार काय. आई तिकडे कधी लग्न लागला काय माहिती नाही. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आणि तिकडे डीजे बी लागला. लोक जायला बी लागली आता जेवायला. परत जेवायला. परत जेवायला. ए खाना खाने के लिए चलो. खाना खाने के लिए वगैरे काय द्यायचं की नाही? गूगल पे करू त्याला. गूगल पे माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. इथं शॉर्ट झाला. हा आमचा बालिश बुद्धी आहे ना उपवाल्यांचा बफेलो. भाऊजासने मोबाईल घेऊन दिलेला. हा रिचार्ज जोडला मोबाईल वापरताना येत नाही. टाकून आला साला दलिदर असलाय. आता भेटला त्या महाराजांनी घेऊन आले मोबाईल. ब्राह्मणाने. हा ब्राह्मणाने असलाय. कुठं आहे तो? कुठं आहे असला आमचा माणूस? काय बोलणार त्याला? आणि बोलतो मला लग्न करायचं आहे, उद्या बायकोला टाकून येईल. तर मित्रांनो लग्न वगैरे झालंय आणि आता सर्व आम्ही निघायच्या तयार आहेत. इकडे आमच्या बॅगा बिगा आहेत आणि पाऊस पण खूप जोरात लागलाय. चला आज स्वस्तिक आता निघायचं ना. हो आता निघायचं. आता संपलं. सर्व संपलंय. आता लग्न वगैरे झालंय बघा. आता आपण भेटू. कधी भेटणार परत आपण प्लॅन वगैरे करू. बरेचच्या लग्नाला आपण परत येणार. याच्या पुढं बरं त्याच्या पुढे किती किलोमीटर गाव आहे? 150 किलोमीटर आहे काहीतरी. 70 किलोमीटरच आहे. म्हणजे इथं परत यायचं पुढल्यावरती. तिथं आपला गाण्या आणि आता भेटू आपण परत. डायरेक्ट भरतच्या लग्नाला आपण भेटू. हा आमंत्रण बरंच लग्न होणार आहे. बरंच लग्न परत कन्फर्म एकदम कन्फर्म. आता आम्ही तयारी वगैरे करतो. निघतो आता आम्ही. आता जरा तयारी करतो आणि लगेच भेटतो तुम्हाला. तर गाईज सर्व लग्न वगैरे झालं. आता आम्ही सर्व आमच्या मार्गाला चाललोय. म्हणजे मुंबईला चाललोय. पाऊस वगैरे आहे. बाकी आपले सर्वजण अर्धे बसने जाणार आहेत आणि आम्ही बाईकवर जाणार आहेत. तर ही आठवण म्हणून आम्ही ब्लॉग केलेला. पण फुल मजा आली का ना? मजा आली. आणि बघा हॉल आहे समोरचा आणि वातावरण मग फुल पुढे पाऊस भेटणार आहे. त्यामुळं असंच भेटत राहू परत एकदा.
तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बऱ्याचच्या लग्नाला आता बऱ्याचच्या लग्नाला भेटू. हा आणि जे राहिलं त्यांनी पण या जरा मनावर घ्या, काय कारण देऊ नका. तर चला भेटूया पुढल्या वेळी. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना ही.